आणि आज काय आहे स्पेशल? आज मिरची पकोडा आणि साथ में वड। मी मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पकोडे। शिजवून घेतलेले बटाटो घेतलेत मी, एक लिंबू घेतलाय, लांबड्या मिरच्या घेतल्या त्या, बारीक हिरव्या मिरच्या घेतल्या त्या, लसूण घेतले, एक अद्रकचा तुकडा घेतलाय, धनियाचे बी घेतले, धनिया घेतलाय आणि बडीशेपू घेतलाय। आता ह्याला आपण सगळं कुटून घेऊया। लसूण घातलाय बघा, अद्रक, बडीशेपू आणि धनिया सगळं घालून कुटून घेऊया आपण ह्याला बारीक। बघा मी एकदम बारीक कुटून घेतलंय। साईडला कढाई ठेवली मी गॅस चालू करून, तेल होतं या कढाईत। कढाई चांगली तापली आहे। तेल तापलं का जिरं घालायचं, एक चम्मच जिरं घातलंय, वाटून घेतलेलं घालते। हलवून घेऊया, भाजून घेऊया ह्याला। चांगलं भाजलंय, बटाटो घालूया मॅच करून हाताने। हिंग घालूया, मिरची पावडर, धनिया पावडर, हळद, नमक, मीठ घालूया आणि सगळं मिक्स करून घेऊया। भाजी सगळे मस्त फिरवून घेतल्या मी, सगळ्या लागले मसाला। आता लास्ट ह्याच्यात लिंबू पिळूया आपण, अर्धा लिंबू घेतलाय। सारे धनिया घालूया, कोथिंबीर घालूया आणि सगळं मिक्स करूया आणि एकदा, आणि गॅस बंद करूया। गॅस बंद केलाय आणि ह्याला साईडला काढून ठेवूया। 1 कप बेसन घेतले बघा, हरभऱ्याच्या डाळीचं पीठ। घेऊया आपण पिठाला। आता तांदळाचं पीठ घालूया अर्धा कप, ह्याला बी चाळून घेते। चम्मच मीठ घातले बघा, बारका चम्मच आहे। थोडंसं हातावर किसून अजवाइन घातले, थोडीशी लाल मिरची पावडर, थोडीशी हळद, कोथिंबीर घातले मी। तुम्हाला नको असलं तरी नको घालू। पाणी घालून मिक्स करूया आपण। बघा थोडं थोडं पाणी घालून मी मिक्स केलंय पीठ। हे पहा, चांगलं हलवा म्हणजे मस्त होतात आपले पकोडे। पीठ कालवून झालंय मस्त आपलं। आता ह्याला साईडला ठेवूया आणि मिरच्या कापून घेऊया। हे पहा, मिरची कापायची आणि ह्याचं बी काढून द्यायचं। असं हाताने भी काढू शकताय, एक चम्मचने भी काढू शकताय। हे पहा सगळं बिया काढून घेतलेत मी। बघा सगळ्या काढल्या, म्हणजे बिया काढायला असल्या म्हणजे तिखट भजी होतील आपली। हे पहा पाक काढून घेतले। आता आपण हे पहा बटाट्याचं मिश्रण ह्याच्यात भरून घेऊया। असं हाताने भरून घ्या। बघा दाबून भरले सगळं मस्त। आता साईडला ठेवून घेऊया।
सगळं असेच मी भरून घेते. बघा मी सगळे मिरचीत बटाटो भरून घेतलेले आहेत. जे आपण मिश्रण बनवलं होतं ते सगळं भरून घेतलं आहे. आता आपण पुढे बघूया. ह्याला साईडला काढून ठेवूया. पिठाला घेऊया. पिठात खायचा सोडा घालूया. कालवून घेऊया सगळं सोड्याला. सगळं मिक्स करूया ह्याच्यात. बघा मी इथं काचचा ग्लास घेतलाय. काचच्या ग्लासमध्ये मिश्रण ओतून घेते. बघा ओतून घेतलंय ग्लास भरून. साईडला तेल बी ठेवलंय. तेल बी चांगलं तापलंय. आता मिरची पकोडे आपण सोडूया. असं एकदम ह्याच्यात घालायचं आहे. पा एकदम साधी सोपी रशी आहे ही पद्धत. असं छान बुडवून घ्या ह्याच्यात आणि ह्याच्यात सोडा. तेल कमीच ठेवा. हे पा दुसऱ्यांदा दाखवते मी. पलटूया आपण. बघा काय मस्त दिसतात आपले पकोडे. बघा काय मस्त दिसतात मिरची पकोडे. बघा काय मस्त भाज्या लागलेत. कुठं फुटले नाही काय नाही. बघा भाजले ते लाल मस्त कलर आलाय. बघा किती छान. काढून घेते ह्याला. बघा कसा आवाज यायला लागलाय का. काढून घेऊया. हे पा असं हलवा मस्त. हे पा दुसऱ्यांदा दाखवते मी. मस्त भाज्या लागल्यात. पलटून घेऊया ह्याला. बघा मस्त भाजले ते पकोडे आपले मिरची के. काढून घेऊया. बघा आवाज आहे का मस्त यायला. काढून घेते साईडला. आणि बाकी सगळे असंच मी करून घेते. बघा हे मिरचीचे पकोडे बनवून तयार आहेत. आता आपण एक दुसरा प्रकार एक बघूया. साईडला ब्रेड घेतलेत. ब्रेडचे काट काढून घेऊया आपण. काढून घेतलं. आता ह्याला ना थोडंसं पाणी आपण घेतलंय. पाण्यात ह्याला बुडवून घ्यायचं थोडंसं असं. आणि हे बटाट्याचं मिश्रण होतं ना ते उरलेलं असं असं करून भरून घ्या. आणि ह्याचा एक गोळा बनवा. हे पण गोळा बनवून तयार आहे आपला ब्रेडचा. आता ह्याला साईडला ठेवूया आणि एक बनवून घेते. पहा मी 2 तयार करून घेतलेत. आता ह्याला असं पिठामध्ये घालूया आपण आणि असं डब करून तेलात सोडूया. मस्त बनतात वडे ही. असं हाताने करा म्हणजे छान होतात.
पलटून घेतले मी. बघा किती मस्त झालेत ना, खाली चिटकलात नाही काय. मस्त होतात एवढे. बनवून बघा तुम्ही एकदा नक्की. बघा मस्त भाजले ते. काढून घेते ह्याला. बघा कलर बघा किती मस्त आलाय. जवळनं बघा आणि जवळनं दाखवायला आलं एकदम तुम्हाला मी. बघा काय फुगलेत. आणि काढून घेऊया. साने बनवून घेते मी. हे पहा आणि एकदा दाखवते मी. हे बघा आणि एकदा मी फिरवून घेतले सगळ्या बटाट्याला, वड्यांना. आता सगळं मी असेच तळून घेते. तळून झालेत वडे बी आपले. आता आपण मिरच्या तळूया. सगळं बनवून रेडी आहे आपलं. बघा सगळं बनवले ते. वडा बी बनवलाय, मिरची पकोडा बी बनवला आणि इथं साईडला वडा बी बनवलाय. नक्की सांगा कसे वाटले तुम्हाला व्हिडिओ. आणि व्हिडिओ चांगलं वाटलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला तोडून बी दाखवते आपले कसे बनलेत पकोडे. तोडून दाखवते. बघा किती मस्त झालेत पकोडे. आतला मसाला येईन बघा किती छान. जवळनं दाखवते तुम्हाला एकदम. आता वडे बी होते. बघा किती मस्त झालेत. नक्की तुम्ही बी करून बघा. कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा मला. आणि नवीन व्हिडिओवर असला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आपण उद्या भेटूया. तवन पातर बाय.